कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल? पण आले, बदला घ्यायला आले. प्रणिती शिंदे यांनी चांगलीच सभा गाजवली. प्रणिती शिंदे म्हणाल्या की एवढ्या मोठ्या पंतप्रधानांच्या सभेला फक्त 20,000 लोक होती. नाही, मला फार वाईट वाटलं. अरे, आमच्या गडा यात्रेला तेवढी लोक येतात, असा खोचक टोला प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लगावला. आणि त्यापुढे त्या असंही म्हणाल्या की तुम्ही जर सभेला आले नाही तर तुमचा पगार कापण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. आणि यापुढे असंही बोलताना म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांचा फायदा घेतला आणि एका रात्रीत त्यांचे खेळ झाले आणि यांचे सारे खेळ रात्रीचेच होतात, असंही त्यांनी त्यावेळेस म्हणाल्या. व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी, आणि खरंच वाईट वाटतं. म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त 20,000 लोक. आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू. खेद, शेम. आणि हे मी नाही, मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला. हे मी नाही, त्यांच्यासारखं जाऊन करतात ना, हे बोला हे बोला, असं आपण करत नाही, दमदाटी देत नाही. प्रणिती शिंदे म्हणाले की भारतीय पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे, एक म्हणजे अदानी आणि एक म्हणजे अंबानी. अरे, यांनी तुमचा फक्त वापर केला. झाली 10 वर्ष फक्त सत्तेचा वापर केला. विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले, महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय. आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला. रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले. सगळं त्यांचं रात्रीतच होतं, तुम्हाला माहिती आहे. भारतीय जनता पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे, अदानी आणि अंबानी. तुमचा वापर केला. इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली. आणि येतात तुमच्या समोर आणि काय म्हणतात, उमेदवाराच्या चेहऱ्याकडेच बघू नका. त्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. दरवेळेस उमेदवार बदलावा लागला. वाईट वाटतं महास्वामींचं की त्यांचं तिकीट कट झालं. कामच नाही, त्यांचा पण दोष नाही.